नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या संदर्भातले पुन्हा एक महत्त्वपूर्ण आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारी माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे। ती खुश खबर कशा प्रकारची आहे मित्रांनो, तर बघा 20 जानेवारी नंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीप पीक विमा उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना 2100 कोटी रुपये मिळण्याची आता अपेक्षा आहे। मित्रांनो, नक्कीच आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांसाठी। आता जानेवारीच्या कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे 2100 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। त्यामुळे मित्रांनो, किती शेतकरी पात्र असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती प्रमाणात हे पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत, तेही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तरी अपूर्ण माहिती तुम्हाला नुकसान भरपाईचे जे पैसे मिळणार आहेत, म्हणजे पीक विम्याचे जे पैसे मिळणार आहेत, त्याच्यापासून वंचितही ठेवू शकते। तर चला, जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया। मित्रांनो, राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी 526 कोटी रुपयांचा विमा हिस्सा भरला होता। त्यात सोलापूर जिल्ह्यातील 2.25 लाख शेतकऱ्यांचे सुमारे 14 कोटी रुपये पीक कापणी प्रयोगानंतर आता अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्षात आलेल्या उत्पन्नाची माहिती केंद्र सरकारला पाठविण्यात आली आहे। त्यावर कारवाई सुरू असून जानेवारी अखेर पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे। मित्रांनो, राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर मूग, उडीद, सोयाबीन, मक्का, कापूस, तूर अशा पिकांची लागवड होते। याशिवाय कांदा व अन्य पिके देखील असतात। राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यानंतर देखील तब्बल 94 लाख शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळेल या आशेने स्वतः विमा सुरक्षित रक्कम भरून पिकांचा विमा भरला। राज्यात सुमारे 50,000 ठिकाणी पीक कापणी प्रयोग पार पडले। त्यातून अपेक्षित उंबरठा उत्पन्न व प्रत्यक्षातील उत्पन्नाची माहिती संकलित करण्यात आली। राज्य सरकारच्या कृषी विभागाने ती माहिती केंद्र सरकारला पाठविली आहे। केंद्राकडे या माहितीवर कारवाई सुरू असून 20 जानेवारीनंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, तालुक्यातील, महसूल मंडळातील शेतकरी पीक विमा मिळण्यास पात्र आहेत, कोणत्या पिकांना विमा भरपाई मिळणार आहे हे स्पष्ट होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। पीक विमा उतरविलेल्या सर्व शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान भरपाई मिळणार नाही, असेही अधिकारी म्हणाले। काही तालुक्यातील ठराविक मंडळातील शेतकऱ्यांना तर काही जिल्ह्यांतील संपूर्ण तालुक्यातील शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरतील, असेही सांगण्यात आले। शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विम्याची स्थिती कशी असणार आहे, तर बघा, अर्जदार शेतकरी 94 लाख, शेतकऱ्यांनी भरलेला हिस्सा 526 कोटी, राज्य व केंद्राचा हिस्सा 1860 कोटी, अशा प्रकारे ही स्थिती असणार आहे। उंबरठा उत्पन्नावर मिळतो पीक विमा। मित्रांनो, उंबरठा उत्पन्नापेक्षा प्रत्यक्षात आलेले उत्पन्न जास्त असल्यास पीक विमा मिळत नाही। आपल्याकडील उंबरठा उत्पन्न पूर्वीपासूनच कमी असल्याने सर्वच विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही। पुढील महिन्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा पीक विमा मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता जानेवारी अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होतील आणि नक्कीच हा एक दिलासा शेतकऱ्यांना मिळेल। मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण असेच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबतो, पुन्हा भेटू, धन्यवाद।